आप देख रहे हैं लोक भारत टीवी और मेरा महाराष्ट्र लाइव। मैं मुख्य संपादक मिर्जा इद्रीस बेग। आज महाराष्ट्र परभनी में ऑटो रिक्शा संगठना बस स्टैंड के ऊपर लोक सेवा ऑटो संगठना गजानन गाड़गे इन्होंने आज कलेक्टर को निवेदन देने के लिए आज हमें यहाँ बुलाया है और पूरे ऑटो संगठना के पूरे लोग यहाँ पर जमा है। तो आइए पूछते हैं उनका क्या प्रॉब्लम है। नमस्कार। सर्व महामानवांना होऊन गेलेल्या सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो आणि आता येणाऱ्या सर्व जयंत्या ज्या आहेत त्याबद्दल सर्व जनतेला जयंतीच्या शुभेच्छा देतो। मी लोकसेवा ऑटो संघटना अध्यक्ष गजानन गाडगे व सर्व ऑटो रिक्षा चालक मालक बसस्थानक या ठिकाणी जमा झालेलो आहोत। आपल्या परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन हे देण्यास चाललेलो आहोत। आमची मागणी एकच आहे की आमच्या परभणी शहरात जे पंप LPG पंप चालक आहेत मालक त्यांनी हे भाव स्वतः वाढवलेला आहे का ऑनलाईन वाढवलेला आहे। हे भाववाढ झाल्यामुळं आणि सर्वच महागाई ही झाल्यामुळं ऑटो रिक्षाला 10, 15, 20 रुपये हे परवडत नाही प्रति पॅसेंजर। म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांसोबत जे दरवाढ आहे त्या संदर्भात चर्चा पण करायची आहे आणि पंप चालक जे मनानं भाव वाढवतात का वरून आलेला आहे याची चौकशी व्हावी आणि नियमाने जे काय आहे ते द्यावं असं आमची मागणी आहे। आणि सर्व वाहन धारकांना नम्रतेची विनंती आहे की थोडं नियमाने थोडं वाहन चालवून कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, जेणेकरून आपल्या रस्ता सुरक्षा अभियान यांना सपोर्ट होईल आणि आपल्याला दंड वगैरे लागणार नाहीत। यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिस या ठिकाणी चाललेलो आहोत। सर्वांना नमस्कार। मी लोकसेवा ऑटो संघटना अध्यक्ष गजानन गाडगे आणि परभणी शहरातील सर्व ऑटो रिक्षा चालक मालक आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो। तर या ठिकाणी सुद्धा बराच वेळ लागला आम्हाला निवेदन द्यायला। कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब आणि उपजिल्हाधिकारी मॅडम यांना दोन्ही पण निवेदने कॉपी दिलेली आहे आणि आमच्या या मागणीवर होईल तेवढं लवकरात लवकर उपाययोजना किंवा काही लवकरात लवकर मार्ग काढून लवकर आमची मागणी पूर्ण करावी, नाहीतर अन्यथा आम्ही सर्व ऑटो रिक्षा चालक परभणी शहर जिल्हा या ठिकाणी शहरात चक्काजामचे आंदोलन करणार आहोत। आमची मागणी आहे की सर्वच महागाई ही झालेली आहे आणि आपल्या येथील परभणी शहरातील जे गॅस पंप चालक आहेत मालक आहेत त्यांनी काही कारण दाखवून जे आपल्या इथेच 4 ठिकाणी अलग अलग भाव जे आहेत ते असं इथं चालू आहे आणि ऑटो रिक्षा चालकांची लूटमार ही चालू आहे। तर ती योग्य आहे का, नियमानं आहे का, ऑनलाईन आहे का आणि दंड ते जे घेतात पैसे ते आमच्याकडून बरोबर घेतात का याची पूर्ण सखोल चौकशी व्हावी। म्हणून आम्ही नाहीतर आम्हाला सुद्धा आमचे जे काही भाव रेट आहेत ते आम्हाला सुद्धा वाढवावं लागतील, जेणेकरून आम्हाला उदरनिर्वाहाचा जे प्रश्न आहे आमच्या लेकराबाळांचा, आमच्या शिक्षणाचा, आमच्या पूर्ण गोष्टीचा आणि सर्व महाग झाल्यामुळे आम्हाला ह्या गॅस एवढ्या महाग घेऊन पॅसेंजर फार कमी मध्ये आणायला हे पुरत नाही। तरी सर्व ऑटो रिक्षा चालकांना सुद्धा मी विनंती करतो की बाबा कोणीही कमी मध्ये पॅसेंजर हे घेऊन जाऊ नये किंवा आणू नये, पुन्हा उद्या याने नेलं उद्या त्यानं नेलं असं म्हणू नये। कारण हे सर्वांचा महाग गॅस घेऊन सुद्धा, पेट्रोल घेऊन सुद्धा, डिझेल घेऊन सुद्धा आपल्या इथं जर चालू असेल तर आपल्याला परवडणार नाही आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार नाही। त्यासाठी मी सर्वांना परत एकदा विनंती करतो आणि प्रशासनाला सुद्धा विनंती करतो, पण प्रवाशांना पण विनंती करतो की बाबा समजून घ्या आणि महागाईच्या काळात थोडा बडगा आमच्यावर न पडता, जसं 2 लाखाचा रिक्षा 5 लाखाला जाते, 5 लाखाचा 7 लाखाला जाते, त्यामुळे सर्वांना कुठल्याही प्रकारचं काही अडचण येऊ नये आणि गोरगरीब जे गरजवंत जनता आहे ती त्यांना 2 टायमाचं वेळेचं पोट भरून राहावं, त्यांचं लेकरबाळ हे सर्व खर्च याकरता आम्ही निवेदन हे दिलेलं आहे आणि सरकारनं, प्रशासनानं आणि आपल्या इथल्या जिल्हाधिकारी साहेबांनी यावर तोडगा काढून लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात। धन्यवाद सर्वांचे।
अजून इथं ऑटोवाले आहेत, त्यांना विचारू की त्यांचे काय मागणी आहे. आज आम्ही परभणी शहरात ऑटो चालक जो आहेत ते आज आम्ही वेगळ्या वेगळ्या पेट्रोल पंपावर गॅस पंपावर जी गेलो, आम्हाला सगळीकडे एक वेगळा भाव भेट, कुठे 85 आहे तर कुठं 80 आहे तर कुठं 75 आहे. तर हे न्याय आमच्या संग का व्हायलाय याची चौकशी सरांनी करावी हीच आमची विनंती आहे. आम्ही आज निवेदन देण्याकरता आलो. ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जिल्हाधिकारी साहेब तसेच RTO साहेब यांनी लवकरात लवकर मान्य कराव्या. कारण की आज सर्वच महागाई झालेली आहे. गॅस असेल, त्याच्यानंतर आमचा ऑटोचा जे काही खर्च असेल, गॅरेजचा त्याचे काही पार्ट असतील, ते सर्व काही महागलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला आमची रोजीरोटी जी आहे, आमचा जो हप्ता जो आहे तो सुद्धा निघणं आज कठीण झालेलं आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर जे काय असतील ते आमचे जे मागण्या आहेत त्या कलेक्टर साहेबांनी RTO साहेबांनी मान्य कराव्यात अशीच मी त्या. आप देख रहे थे लोक भारत टीवी और मेरा महाराष्ट्र लाइव। आप हमारे चैनल को सब्सक्राइब, लाइक, शेयर करना बिल्कुल ना भूलें। इसी तरह से जनता के मुद्दे उठाने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए। धन्यवाद।